वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो आम्ही निघालो आहे फिरायला CST. यस, सी बघा माझी मुलं झाले आहेत तयार. इंग्रज साहेब करतात बाय. सो चला मग जाऊया CST. आपण आलो आहे रेल्वे स्टेशन आणि मी घेत आहे तिकीट. चला मग जाऊया आपण. आज आहे संडे, सो त्याच्यामुळे बघा जास्त गर्दी नाही. आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. ओके, हे बघा CST. बघूया आता इथून पुढे कुठे जायचं आहे. ओके, सो चला मग. तर आम्ही डिसाईड केलं की बाहेर निघण्याच्या आधी थोडंफार काहीतरी खायचं. तसं रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे, बट शॉपिंग करायच्या आधी थोडं काही खाऊन घ्यायचं. सो आम्ही खात आहे आता. मी घेतला आहे पायनॅपल. सो रेल्वे स्टेशनच्या बाहेर ही जी लोक छोटे छोटे स्टॉल घेऊन बसलेले आहेत, सो यांच्याकडे जे किमती आहेत त्यांच्या सामानाच्या त्या खूप कमी दरामध्ये आहेत. सो जास्तीत जास्त लोक ही यांच्याकडूनच सामानी खरेदी करतात. तुम्ही बघतच आहात किती गर्दी आहे. तर मंडळी आम्ही निघालो आहे शाळेच्या शॉपिंगसाठी मुलांच्या, आणि हा आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा भाग. सो तुम्ही बघतच आहात. आपले फूड वगैरे खाऊन झाले आहे आणि आम्ही आता निघालो आहे शॉपिंगसाठी. सो बघूया आता पुढे काय काय शॉपिंग करतो आम्ही. तर मंडळी चालता चालता मला दिसला आहे वॉचचा स्टॉल. सो मी तिथं स्टॉप घेतला आणि माझाही मोह आवरला नाही, कारण मला सिल्वर आणि गोल्डन अशा 2 वॉच घ्यायच्या होत्या. तर मी त्यांना विचारलं तुमच्याकडे तशा अवेलेबल आहेत का. तर त्यांनी मला दाखवल्या. तिथं सिल्वर कलरचं होतं, बट राऊंड शेपमध्ये होतं, पण मला ते पॅटर्न आवडलं नाही. माझ्याकडे तशी गोल्डची वॉच आहे ब्लॅक, पण मी बघितलं. सो मी सिल्वर कलरमधून त्याच्यामध्ये गोल्डनचं असं वॉच सिलेक्ट केलं आणि ते खरंच मला खूप आवडलं आणि मी ते घेतलं. बघूया अजून पुढे काय काय घेत आहोत ते. ओके, सो कारण आमची शॉपिंग खूप करायची बाकी आहे. सो सुरुवात आता झाली आहे वॉचने. आम्ही आलो आहे आता हॉटेलमध्ये. बघूया काय ऑर्डर द्यायचे, कारण आम्हाला लागले भूक. आमची आई अजून शॉपिंग करायची. सामान्य घेतला आहे. आता मेनू कार्ड बघूया काय मेनू सिलेक्ट करता. सी बघा तिघं बाप लेकांचं डिस्कशन सुरू आहे की काय घ्यायचं आहे. हे बघा
चिकन हक्का नूडल्स एक 200 300 500 रुपये होतील. ओके, सो आम्ही दिली आहे ऑर्डर आणि आम्ही बघत आहे आता आमच्या ऑर्डरची वाट काय येते. सी आमची आली आहे ऑर्डर, आता मुलांची यायची बाकी आहे. आम्ही करतो जेवणाला सुरुवात. चला बघा. तर मंडळी आम्ही दिली होती व्हेजची ऑर्डर, म्हणजेच मसाला पनीर आणि एक व्हेजची भाजी होती, साधी चपाती. खरंच सांगते बघून तोंडाला पाणी आलं होतं. सो डिसाईड खूप छान केलं आम्ही की शॉपिंगच्या आधी जेवण करायचं. मुलांचंही यायचं ऑर्डर बाकी होती, सो मुलांनी आमच्यासोबत शेअर करून खाल्लं. इंगळे साहेब देतात, सर्व करतात बघा जेवण. तर चला आम्ही करतो जेवण. ओके, आले पोरांची आता ऑर्डर अर्ध जेवण झाल्यानंतर. लाडू इकडे बघ कसा लागते. कसं झाला, कसा आहे नूडल्स? हो, चांगला पण आहे तिखट पण आहे ना. ओके. सो फायनली पोराने खूप वेट केला, सो तेव्हा कुठं हक्का नूडल्स आले. चला आम्ही पण आता जेवण करतो, कारण पुढे अजून खूप शॉपिंग करायची बाकी आहे. तर मंडळी आमचं झालं आहे जेवण करून. तुम्ही बघतच आहात, हनी आणि लाडू त्यांचं सुरू आहे आणि जेवणही खरंच खूप उत्तम होतं, छान होतं. पनीरची भाजी, व्हेज पुलाव. सो मला तर खूप आवडलं जेवण. सो चला करूया आता आपण पुढची शॉपिंग. तर मी सुरुवात केली आहे बॅगने. याच्या आधी पण माझ्याकडे अशी ब्लू कलरची बॅग आहे आणि ही बॅग मला खूप आवडते, कारण प्रवासामध्ये गेलो की याच्यामध्ये खूप काही गोष्टी बसतात, ॲडजस्ट होतात. सो परत मी हे बॅग घेतली, जास्त नाही, फक्त 100 रुपीजला. आणि खरंच सांगते मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप बरं वाटतं, आणि तेही खूप मोठं मार्केट. तर ही झाली आहे मार्केटला सुरुवात, पण हा मेन बाजार नाही आहे. मेन बाजार पुढे आहे. जस्ट आम्ही मार्केटमध्ये एंटर केलं आहे आता. आम्ही आलो आहे मस्जिद मार्केटमध्ये. आम्ही बॅग बघत आहोत. हे आहे मस्जिदमधलं मार्केट. आम्ही आलो आहे CST मध्ये मार्केट. अच्छा ब्लू वाला कम ज़्यादा करना कुछ. अरे यार इतना नहीं रुपया करवा ले. ऑलमोस्ट आमची शॉपिंग झाली आहे आणि हा होता मस्जिद बाजार. आज संडे आहे, सो त्याच्यामुळे खूप गर्दी होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्येक एक एक वस्तू आम्ही शोधून घेतली, तेही यांच्या शाळेसाठी. आपण वही आसपास ही घूमलो ना गाडीला.
किती एक्सायटेड आहेत माझे. घरी जाण्याच्या आधी इथंच प्रत्येक गोष्ट खोलून बघत आहेत. किती क्युरिओसिटी असते ना मुलांमध्ये सामान बघण्याची. थकवा तर नक्कीच येणार आहे, कारण रेल्वे स्टेशन टू मार्केट आम्ही चालत आलो, कारण शॉपिंग करायची होती. सो त्या नादामध्ये कळलाच नाही डिस्टन्स किती आहे. सो मुलंही थकलो होते, आम्ही थकलो होतो. सो बसलो. तुम्ही बघतच आहात हनीच्याजवळ ती बॅग आहे आणि त्या बॅगमध्ये मी काही सामान टाकलेलं आहे. आजूबाजूला गर्दी आणि लाईटिंग. संडे मार्केट, तेही CST मधलं मस्जिद मार्केट. सो खरंच सांगते खूप बरं वाटलं. मुलांसाठी शॉपिंग केली, तेही खूप कमी दरामध्ये, कारण जे बाहेर मला महागात भेटणार होतं ते गोष्टी मला इथं मार्केटमध्ये खूप स्वस्तमध्ये मिळाल्या आणि खूप माझा फायदाही झाला इथं. आणि शॉपिंग झाली, मुलांचं फिरणंही झालं, मूडही फ्रेश झाला गावावरून आल्यानंतर. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नक्की.